Good morning, RCCians. Welcome to the amazing world of biology. बाळांनो, आपण मायक्रोब्स अँड ह्युमन वेलफेअरमध्ये शेवटच्या एक 20% पार्टमध्ये आलेलो आहोत. बघा, हा टॉपिक तुमचा हळूहळू संपत आला आणि तुम्ही एक गोष्ट शोधत होते. काय बरं? ही गोष्ट अशी होती, तुम्हाला भरपूर वेळा वाटतं की यार टॉपिक तर सुरू झाला, हा सोपा वाटतोय आणि मग नंतर मधात हा अवघड वाटायला लागेल. असं बिलकुल होणार नाही आहे. तुम्हाला कुठल्याच टॉपिकमध्ये, आय एम टॉकिंग अबाउट ऑल दी 38 टॉपिक्स, तुम्हाला कुठल्याही टॉपिकमध्ये अवघड पार्ट येणार नाही. ठीक आहे ना बेटा? बघा, आता आपण सुरू काय केलेलं आहे, मायक्रोबचा यूज करायचा बायो कंट्रोल एजंट म्हणून. शेवटचं ॲप्लिकेशन आहे, 5वं आणि 6वं ॲप्लिकेशन मिळून एकच ॲप्लिकेशन मी केलं, बायो कंट्रोल एजंट आणि बायो फर्टिलायझर. सर, हे बायो कंट्रोल एजंट काय आहे? मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे, यूज ऑफ मायक्रोब्स टू किल दी पॅथोजन. तुम्ही पेस्ट म्हणू शकता. मग बायो कंट्रोल एजंट वापरण्याचा फायदा काय आणि केमिकल पेस्टिसाइड न वापरल्याचा फायदा, हे दोन्ही गोष्टी बघितली. बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, वाय नॉट टू यूज केमिकल पेस्टिसाइड्स. त्याचं आन्सर होतं, केमिकल पेस्टिसाइड्स काय करतात? इरॅडिकेशन करतात, पेस्ट ॲज वेल ॲज नॉन पेस्ट पॉप्युलेशन. मग बायोडायव्हर्सिटी मेंटेन होईल का? हे बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? एखाद्या एरियामध्ये जेवढ्या स्पेसीज जास्त, तेवढी व्हेरिएशन जास्त, तेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डायव्हर्सिटी जास्त. बायो म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. मोर बायोडायव्हर्सिटी असेल तर त्याला आपण म्हणूया, बघा, तुम्ही केमिकल पेस्टिसाइड वापरले तर देअर विल बी इरॅडिकेशन ऑफ बोथ पेस्ट ॲज वेल ॲज नॉन पेस्ट प्लांट. सेकंड काय होतं? सर, केमिकल पेस्टिसाइड्स एंटर into the food chain and they can cause poisoning to the humans and other animals. Third was, specifically weedicides are those agents which causes soil pollution. And these are the reasons why we should not use chemical pesticide. मग बाळांनो, मला काय म्हणायचं की देन वाय टू यूज बायो कंट्रोल एजंट. बायो कंट्रोल एजंट का वापरायची सर? बायो कंट्रोल एजंट वापरण्याचं पहिलंच रिझन सांगितलं, रिझन की द बिग रिझन बिहाइंड इट इज दॅट वेन एव्हर यू यूज बायो कंट्रोल एजंट देर विल बी नो इरॅडिकेशन अँड ओनली प्रिडेशन इज देअर. म्हणजे प्रिडेशन होईल, इरॅडिकेशन होणार नाही. म्हणण्याचा अर्थ हा आहे की पेस्ट पॉप्युलेशन इट इज किल्ड बट ॲट अ मॅनेजेबल लेवल. नॉन पेस्ट पॉप्युलेशन इज नॉट ॲट ऑल किल्ड. राईट. सेकंड बेनिफिट काय होतं बा? सेकंड बेनिफिट तुमचं हे होतं की बाय यूजिंग बायो कंट्रोल एजंट वी मेंटेन बायोडायव्हर्सिटी. आणि मी तुम्हाला जी एक वेब इंटरॅक्शन सांगितली, या वेब इंटरॅक्शनमध्ये दोन महत्त्वाचे घटक कळाले. काय महत्त्वाचे दोन घटक होते? बघा, कुठला रूल वापरला जातो आपल्या वेब याच्यामध्ये बायो कंट्रोल एजंटमध्ये? द प्रिन्सिपल, काय म्हणलं बघा बाळांनो, द प्रिन्सिपल used in a biocontrol agent. The principle used in a biocontrol agent जर तुम्हाला विचारला तर ते आहे बेटा, it is natural predation. Natural predation rather than eradication. सर, हे काय आहे? हे बघा, इरॅडिकेशन करण्यापेक्षा आपण नॅचरल प्रिडेशन करू. ठीक आहे ना? इरॅडिकेशन करण्यापेक्षा नॅचरल प्रिडेशन करू. इट विल किल द पेस्ट. ॲट द सेम टाइम देअर विल बी नो इरॅडिकेशन अँड ॲट द सेम टाइम देअर विल बी बायोडायव्हर्सिटी. म्हणजे जर तुम्ही बायो कंट्रोल एजंट वापरला तर तुम्ही नॅचरल प्रिडेशन करत आहात, इरॅडिकेशन करत नाही. इट इज द प्रिन्सिपल बिहाइंड बायो कंट्रोल एजंट. मग तुम्हाला हे बायो कंट्रोल एजंट म्हणजे तुम्ही ज्यावेळेस वेब इंटरॅक्शन बघितली, ह्या वेब इंटरॅक्शनला ज्यावेळेस आपले फार्मर्स जे आहेत यांचं वेब इंटरॅक्शनच्या बाबतीत एक बिलीफ आहे, त्याला आपण एक शब्द वापरणार बाळांनो, देर इज अ की बिलीफ. काय म्हणलं बघा? की बिलीफ. सर, की बिलीफचा अर्थ काय? की बिलीफचा अर्थ आहे बाळांनो, त्यांचा एक शेतकऱ्यांचा समज आहे. काय समज आहे? त्यांना काय वाटतं की एखाद्या शेतामध्ये बायोडायव्हर्सिटी जास्त असेल तर त्या शेतामधून प्रोडक्टिव्हिटी, उत्पन्न जास्त येईल, म्हणजे ते शेत, ते क्रॉप फील्ड जे ते हेल्दी आहे. NCERTने त्याला वेगळ्या लँग्वेजमध्ये लिहिलं आहे, बायोडायव्हर्सिटी
बायो डायव्हर्सिटी, लक्ष देऊ नाही का बाळांनो, बायो डायव्हर्सिटी फर्दर्स हेल्थ. सर बायोडायव्हर्सिटी फर्दर्स हेल्थ म्हणजे काय, कोणाची हेल्थ इथं आपण बघत आहोत. याचा अर्थ जो आहे ना बाळांनो तो असा आहे की वेन देर इज अ मोर बायोडायव्हर्सिटी देर इज अ हेल्दी क्रॉप फील्ड, देर इज अ हेल्दी क्रॉप फील्ड. म्हणजे ते शेत जे आहे ते हेल्दी आहे. हेल्दी शेत म्हणजे काय, हेल्दी फार्मचा अर्थ काय, दॅट फार्म इज गोइंग टू प्रोड्यूस अ मोर अमाऊंट ऑफ अ प्रोडक्ट. म्हणून की बिलीफ आणि प्रिन्सिपल तुम्हाला लक्षात आला. मग तुम्ही म्हणाल सर बायो कंट्रोल एजंट आहेत तरी कुठले, बघा. सो पहिला बायो कंट्रोल एजंट जो आहे, वी हॅव 5 बायो कंट्रोल एजंट. त्यातला पहिला जो आहे ना बायो कंट्रोल एजंट तो तुमचा आहे सगळ्यात महत्वाचा लेडी बर्ड. सर ही बर्ड असला कसला बर्ड आहे, बर्ड जर असं म्हणत असू आणि लेडी पण आहे आणि बर्ड पण आहे. हा तुम्ही जर बघितला लेडी बर्ड ॲक्च्युली बर्ड नाही आहे. काय आहे मग सर, हा लेडी बर्ड जो आहे ना बाळांनो हा आहे ॲक्च्युली इन्सेक्ट. काय आहे, इन्सेक्ट. बघा दिस इज ॲक्च्युली, इकडे नका बघू याचा नंबर आताच नाही. हा आहे बाळांनो लेडी बर्ड. सर लेडी बर्ड काय आहे, हा आहे इन्सेक्ट. काय आहे, इन्सेक्ट. आता हा इन्सेक्ट बघा कसा आहे, याच्यावर या पेज इकडे या, इकडं लेडी बर्ड काय आहे बाळांनो, इन्सेक्ट. सर बर्ड नाही आहे का, हा नाही, इट इज इन्सेक्ट, पण इट इज कलरफुल हेन्स इट इज कॉल्ड एज बर्ड, राईट ना. मग या इन्सेक्टला आपण कॉमनली म्हणतो बाळांनो बिटल. काय म्हणतो, बिटल इज द कॉमन वर्ड युज्ड फॉर लेडी बर्ड अँड इट हॅज डार्क और इट हॅज डार्क किंवा तुम्ही म्हणू शकता डार्क अँड रेड स्पॉट्स ऑन इट. ब्लॅक किंवा डार्क स्पॉट्स असतात बाळांनो त्याच्यावर. मी बोललेलं का कसं ओळखायचं. आता हा लेडी बर्ड जो आहे ना बाळांनो हा आपला आहे ॲक्च्युली बायो कंट्रोल एजंट. कोण आहे, बायो कंट्रोल एजंट. सर हा कुणाला खातो, हा एका दुसऱ्या इन्सेक्टला खातो बाळांनो. या इन्सेक्टला इथं जर तुम्हाला क्लिअर बघितलं तर इन्सेक्ट पण तुम्हाला दिसेल. या इन्सेक्टला नाव आहे बाळांनो ॲफिड. काय नाव आहे, ॲफिड. सर ॲफिड काय करतं, हे ॲफिड या इन्सेक्टचे प्लांट्स, सॉरी हा ॲफिड नावाचा इन्सेक्ट आहे, प्लांटचे पानं खातो. सर कुठल्या प्लांटची, ॲफिड नावाचा पेस्ट आहे इथं. पेस्टचं नाव काय, ॲफिड. सो ॲफिड इट्स दी लीव्ज ऑफ ब्रासिका. बघा बाळांनो ब्रासिका म्हणजे मस्टार्ड बरं का, ब्रासिकाचा अर्थ आहे मस्टार्ड. ओके मान्य आहे सर. अजून कुठलं, देअर आर सम फ्रूट्स प्लांट्स. फ्रूट प्लांट आहेत काही काही काय आहेत बाळांनो, फ्रूट प्लांट. ठीक आहे ना. हे फ्रूट प्लांट सुद्धा यांचे पानं सुद्धा कोण खाणार आहे, तुमचा पेस्ट. या पेस्टचं नाव आहे ॲफिड. म्हणजे तुम्हाला पहिला आपला बायो कंट्रोल एजंट कळाला लेडी बर्ड. हा लेडी ही नाही बर्ड ही नाही, काय नाव आहे, हा आहे बीटल म्हणजेच इन्सेक्ट. काय खातो, हा एका दुसऱ्या इन्सेक्टला खातो. या इन्सेक्टचं नाव काय बाळांनो, या इन्सेक्टचं नाव आहे ॲफिड. आता सर लक्षात कसं ठेवायचं बघा, लेडी नाव लक्षात ठेवा. आणि जनरली लेडीज कमी जेवतात. म्हणा सर मग हे फीड शब्द लक्षात ठेवा, फीडच्या स्पेलिंगवर जाऊ नका, पण ॲफिड कमी जेवतात. लेडी बर्ड ॲफिड असं लक्षात ठेवा. सर म्हणा तुम्ही हे काही ट्रिक आहे का, अबे फायनल नीटमध्ये ज्यावेळेस क्वेश्चन येतो त्यावेळेस अशी एखादी ट्रिक ज्यानं तुझे 2 पैकी 1 ऑप्शन शुअर असतो, तुला माहीत ती ट्रिक तुझ्यासाठी देव आहे. त्यामुळे लक्षात ठेव लेडी ॲफिड कमी जेवते म्हणून लेडी बर्ड ॲफिड. लक्षात आलं ना, चलो व्हेरी गुड. आता हा पार्ट लिहिला का, व्हेरी गुड बेटा. म्हणजे नेक्स्ट पार्ट आता बघूया आपण कुठला आहे सर, तो आहे याचाच, म्हणून मी इथं लिहिणार आहे. तो सेकंड जो आपला बायो कंट्रोल एजंट आहे त्याचं नाव आहे ड्रॅगन फ्लाय. काय नाव आहे, ड्रॅगन फ्लाय. आता हा ड्रॅगन फ्लाय कधी बघितला आहे का, सर बघितल्यासारखं तर वाटत आहे. काय बघितल्यासारखं, बघा अरे हे रे हे लहानपणी बघा याला आम्ही काय करायचो, हे म्हणायचं हेलिकॉप्टर म्हणायचं. काय म्हणायचं, हेलिकॉप्टर. आणि याच्या मागं असं दोरी बांधायचं इथं आणि याला शेपूट करून उडवायचं हवेत. मोबाईल बिबाईल नव्हते ना, आमचे हेच काळे धंदे होते सगळे, काय नाही चांगले धंदे. बर हा जो ड्रॅगन फ्लाय आहे की नाही, दिस ड्रॅगन फ्लाय इट्स पेस्ट. पेस्टचं नाव काय, हा पेस्ट आहे मॉस्किटो. काय आहे, मॉस्किटो. मग तुम्हाला प्रश्न पडला हा मॉस्किटो काय, कोण मॉस्किटो पेस्ट कसा. बघा मॉस्किटो जनरली फिमेल मॉस्किटो ह्युमनला बाईट करते,
पण मेल मॉस्किटो जो असतो हा जनरली प्लांटचे पोलन ग्रेन्स नेक्टर खाते, आणि जर पोलन ग्रेन खूपच जास्त प्रमाणात खाल्लं तर इट कॅन ॲक्ट ॲज अ पेस्ट, राईट ना. हा आहे तुमचा बाळनो ड्रॅगन फ्लाय. कोण आहे? ड्रॅगन फ्लाय तुमच्या पूर्ण ओळखीचा आहे. दोन बायो कंट्रोल एजंट कळाले, इथला पार्ट ओके. सो नेक्स्ट बायो कंट्रोल एजंट बघा, तुम्ही इथं कसं लक्षात ठेवायचं, 5 बायो कंट्रोल एजंट आहेत. पहिला आहे तुमचा लेडी बर्ड, दुसरा आहे ड्रॅगन फ्लाय, तिसरा, चौथा, पाचवा बॅक्टेरिया, फंगस, व्हायरस. सोपं लक्षात ठेवा. मग थर्ड बायो कंट्रोल एजंट जर तुम्हाला विचारला तर त्याचं नाव आहे एक बॅक्टेरिया, त्याचं नाव बॅसिलस थिओरेंजिनेसिस. सर हा बॅसिलस थिओरेंजिनेसिस याच्या अगोदर पण मी याला दुसरीकडे बघितलेलं आहे. सांगा बरं कुठं बघितलं आहे? येस, बायोटेक्नॉलॉजी टॉपिकमध्ये हा येतो. आणि हा जो बॅसिलस थिओरेंजिनेसिस आहे हा बॅक्टेरिया बाळांनो एक प्रकारचं इनॅक्टिव्ह फॉर्म ऑफ टॉक्झिन तयार करतो. बॅसिलस थिओरेंजिनेसिस इट produces one inactive toxin called as a prototoxin. सर प्रोटॉक्झिन, सॉरी काय म्हणलं, प्रोटॉक्झिन. हा प्रोटॉक्झिन काय आहे? प्रोटॉक्झिन म्हणजे इनॲक्टिव्ह फॉर्म ऑफ टॉक्झिन. इनॲक्टिव्ह फॉर्म ऑफ टॉक्झिन इज नोन ॲज प्रोटॉक्झिन. प्रोटॉक्झिनचा अर्थ आहे हा असा टॉक्झिन आहे जो या बॅक्टेरियानी तयार केला पण ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये नाही. मग तुम्ही म्हणाल सर काय फायदा याचा? हे कधी ॲक्टिव्ह होतं आहे? ज्यावेळेस हे पेस्टच्या अंगामध्ये जाते, घुसतं त्यावेळेस. कसं? लक्ष द्या. आता हा जो आपला बीटी आहे बॅसिलस थिओरेंजिनेसिसला कॉमनली आपण बीटी म्हणतो बाळांनो, शॉर्ट फॉर्म म्हणा किंवा कॉमनली म्हणा. या बीटीला जर तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन सर बॅक्टेरिया विकत मिळते का? अरे हो, बॅक्टेरिया विकत मिळतो. तो असतो स्पोरच्या फॉर्ममध्ये. कशाच्या? स्पोर्स. आणि ह्या स्पोर्सच्या पुढे मिळतात, पुढीला म्हणायचं सॅचेट. काय म्हणायचं? सॅचेट. म्हणजे काय सर? बघा, वी हॅव सॅचेट्स ऑफ बॅसिलस थिओरेंजिनेसिस. ठीक आहे. आता काय करायचं? बॅसिलस थिओरेंजिनेसिसचे जे स्पोर्स आहेत या स्पोर्सचे सॅचेट आहेत. देन आता काय करायचं? ॲड दी स्पोर्स इन वॉटरमध्ये ॲड करा. आणि मग काय करायचं सर? प्यायचं का? अबे नाही प्यायचं त्याला. मग तुम्हाला हे जे वॉटर आहे सोल्युशन, यू हॅव टू स्प्रे इट ऑन प्लांट अँड स्प्रे इट ऑन प्लांट. याला काय करायचं बाळांनो? यू हॅव टू स्प्रे इट ऑन प्लांट. बरं ठीक आहे सर, प्लांटवर स्प्रे केलं. आता नेमकं काय होईल? आता काय होतं लक्ष द्या. याचा जो पेस्ट आहे ना बाळांनो, हा पेस्ट आहे कॅटरपिल्लर. कोण आहे? कॅटरपिल्लर. सर हे कॅटरपिल्लर काय असतंय? आळी रे, आळी. मग ही आळी कोणाची? कॅटरपिल्लर ऑफ बटरफ्लाय. बघा बाळांनो, बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू. किती छान वाटतं, पण शेतकऱ्याचा दुश्मन आहे ते. कसं? ही जी आळी आहे हे फुलपाखराचं बाळ आहे. ही आळी खूप सारे लीव्स खाते प्लांटचे. मला सांगा, एखाद्या प्लांटचा लीफ खाल्लं फोटोसिंथेसिस होईल का? नाही होणार. मग फोटोसिंथेसिस होणार जर नसेल, मला सांगा प्रोडक्टिव्हिटी कमी होईल की जास्त? कमी होईल. म्हणजे हा आपला बिचारा दिसणारा फुलपाखरू, त्याचं बाळ लय खडू आहे. ठीक आहे ना. हे काय करते? पेस्ट म्हणून काम करतो. मग ह्या कॅटरपिल्लर ज्यावेळेस या लीव्सला खातो, दोज लीव्स ऑन विच वी हॅव स्प्रेड दी स्पोर्स ऑफ बॅक्टेरिया, त्या केसमध्ये these spores they enter into the gut intestine of that caterpillar. बघा इथपर्यंत लिहिलं. पुढच्या पेजवर जाऊया. सर काय होतं पुढं? लक्ष द्या. म्हणजे इमॅजिन करा, स्पोर्स इन दी गट ऑफ कॅटरपिल्लर. हा जो कॅटरपिल्लर आहे या कॅटरपिल्लरच्या गटमध्ये याचे स्पोर्स गेले. ठीक आहे. या गट ऑफ कॅटरपिलर मध्ये गेले. आता काय होणार आहे? लक्ष द्या. देयर इज ॲक्टिव्हेशन ऑफ प्रोटॉक्झिन. हा जो प्रोटॉक्झिन आहे बाळांनो, हा प्रोटॉक्झिन ॲक्टिव्हेट होतो. आणि गटचा अर्थ इंटेस्टाईन बरं का बाळांनो, इंटेस्टाईन लक्षात ठेवा.
इट मीन्स इंटेस्टाइन. ओके सर, नो प्रॉब्लेम. मग आता काय होईल, इफ वेन दिट ॲक्टिवेट्स इन अ गट, पोर्स, छिद्र, पोर्स आर प्रोड्यूस्ड, पोर्स आर प्रोड्यूस्ड. बाळांनो, पोर्स प्रोड्यूस होतात, इंटेस्टाइन मध्ये छिद्र तयार होतात, आणि देर इज अ डेथ ऑफ लार्वा, देर इज डेथ ऑफ लार्वा. मी बोललेलं काय आलं, लार्वाचा डेथ, सॉरी लार्वा नाही, कॅटरपिल्लर, देर इज अ डेथ ऑफ कॅटरपिल्लर. ठीक आहे ना. आता सगळ्यात महत्वाचं काय, सगळ्यात महत्वाचं हे आहे बाळांनो, देर इज अ डेथ ऑफ कॅटरपिल्लर झाली, अशा पद्धतीनं तुम्ही पेस्ट पॉप्युलेशन कंट्रोल केलं. बरोबर आहे की नाही. मला सांगा, नॉन पेस्ट इथं कंट्रोल करायचा काही संबंध आहे? बिलकुल नाही. तुमचा प्रश्न आहे, सर समजा ते पान चुकून माणसाने खाल्लं तर काय, जर चुकून माणसाने खाल्लं तर, बघा ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये ज्यावेळेस ते एंटर होईल, पहिल्यांदा स्टमक लागते. इन ह्युमन बॉडी देर इज ॲसिडिटी इन स्टमक अँड दोज प्रोटॉक्झिन्स गेट ब्रोकन डाऊन इन ॲसिडिक कंडिशन. म्हणजे ह्युमन्सला याचा त्रास होणार नाही, काही प्रॉब्लेम. व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही काय बघताय बघा, बायो कंट्रोल एजंट. बायो कंट्रोल एजंट म्हणजे असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे कंट्रोल करतात पेस्ट पॉप्युलेशन. मग बायो कंट्रोल एजंट आपल्याकडे 5 आहेत. पहिला बायो कंट्रोल एजंट, त्याचं नाव आहे सर लेडी नाही, बर्ड नाही, ते आहे इन्सेक्ट. लेडी बर्ड. लेडी बर्ड इज अ बीटल, इट इज अ इन्सेक्ट. Black and red colored spots are present on it. It feeds on aphid. Aphid is that insect which feeds on some brassica plant, some leaf plant, some fruit plants. म्हणजे तुम्हाला कळालं लेडी बर्ड काय आहे, ॲफिडला खातं. मग दुसरं जे आहे बाळांनो, ते आहे तुमचा ड्रॅगन फ्लाय. हेलिकॉप्टर. हा ड्रॅगन फ्लाय जो आहे मॉस्किटोला खातो. थर्ड आहे पहिला बॅक्टेरिया, पुन्हा फंगस आणि व्हायरस. हा जो बॅक्टेरिया आहे बाळांनो, बॅसिलस थ्युरिंजेनेसिस म्हणायचं. काय म्हणायचं, बॅसिलस थ्युरिंजेनेसिस. हा बॅसिलस थ्युरिंजेनेसिस प्रोड्युसेस प्रोटॉक्झिन. या प्रोटॉक्झिनला आपण म्हणणार आहेत बीटी टॉक्झिन. काय म्हणणार आहेत, बीटी टॉक्झिन. आणि when this BT toxin is consumed by the caterpillar of the butterfly, there are pores produced in the intestine or gut of that butterfly. म्हणजे ह्या बटरफ्लायची होईल डेथ आणि पेस्ट कंट्रोल होईल. राईट ना बेटा. सो लेट्स हॅव, बघा हे कितवा होता आपला, तिसरा. आता आपण बघतोय बाळांनो चौथा पेस्ट कंट्रोल एजंट. लेट्स हॅव द नेक्स्ट पेस्ट कंट्रोल एजंट. पुढचा पेस्ट कंट्रोल एजंट बघूया. यात पुढच्या पेस्ट कंट्रोल एजंटचं नाव आहे एक फंगस. फोर्थ वन इज देअर अँड द नेम ऑफ द फंगस इज ट्रायकोडर्मा. काय नाव आहे बाळांनो, ट्रायकोडर्मा. आता तुम्ही म्हणाल सर हा ट्रायकोडर्मा काय करतो. हा ट्रायकोडर्मा जो आहे ना बाळांनो, हा एक सॉइल इकोसिस्टम मध्ये राहणार आहे. सॉइल इकोसिस्टम. सर कळालं नाही, लक्ष देऊ नाही का, कसं कळत नाही आपण बघू. सॉइलमध्ये राहणारा फंगस आहे, याला सॉइलमध्ये राहायला आवडतं, फेवरेबल कंडिशन राहतात. मग याला आपण बायो कंट्रोल एजंट का म्हणायचं. सोपं उदाहरण सांगतो. सपोज दिस इज द रूट ऑफ प्लांट. हे काय बाळांनो, प्लांटचं रूट आहे. आणि या प्लांटच्या रूटच्या इथं बाळांनो इमॅजिन करा, दिस इज अ फंगस. हे काय झालं, फंगस ग्रो झाले. काय झाली, फंगस ग्रो. ठीक आहे ना. आता इमॅजिन करा, इथं आहे आपला पॅथोजन आणि याला म्हणायचं रूट पॅथोजन. काय म्हणायचं, रूट पॅथोजन. का बरं, अरे रूटला अटॅक करतं, रूटवर. आता हा रूट पॅथोजन कोणाला अटॅक करणार, रूटला. पण दिस पॅथोजन्स आर स्पेसिस स्पेसिफिक. हे कधीही अटॅक करताना अगोदर बघतात कोण आहे, आपला आवडीचं नाही. मग या फंगसला इन्फेक्ट करायचं नाही. अँड देर इज अ प्रोटेक्शन ऑफ दिस रूट. मी बोललेलं काय आलं, म्हणजे ट्रायकोडर्मा इट इज प्रोटेक्टेड, इट प्रोटेक्ट्स. ट्रायकोडर्मा प्रोटेक्ट्स plant roots from root pathogen, from root pathogen. अरे कळालं की नाही, यस सर कळालं. म्हणजे हा तुमचा आहे फोर्थ बायो कंट्रोल एजंट. राईट ना. आणि आता लास्टचा बायो कंट्रोल एजंट बघूया बाळांनो. याचं नाव आहे तुमचा आवडीचा, आमच्या आवडीचा कोण सर आम्हालाच माहित नाही, सांगतो. एक व्हायरस आहे. फिफ्थ वन इज बॅक्युलो व्हायरस. बॅक्युलो व्हायरसेस. सर हा बॅक्युलो व्हायरस काय आहे आम्हाला माहित नाही, माहित करण्याची गरज पण नाही. ठीक आहे ना. बॅक्युलो व्हायरस काय आहे, हा एक व्हायरसचा ग्रुप आहे.
काय व्हायरसचा ग्रुप आहे. हा असा ग्रुप आहे जो पॅथोजेनिक आहे. बघा लक्ष देऊन, NCERT लय भारी बाळानो. बॅक्युलो व्हायरस इट इज अ ग्रुप ऑफ पॅथोजेनिक व्हायरस. ग्रुप ऑफ पॅथोजेनिक व्हायरस. बरं सर, ठीक आहे, मला कळालं. पण आपण इथं पॅथोजन वापरायचा का? आपल्याला तर इथं बायो कंट्रोल एजंट वापरायचं ना, आपण पॅथोजन वापरलं तर कसं चालेल? बरं, बारीक कन्सेप्ट आहे. बघा, तुम्ही म्हणाल सर हा नेमकं पॅथोजन आहे तर कोणाला त्रास देतो? इट इज अ पॅथोजेनिक. बघा बाळांनो, काय म्हणलं? इट इज पॅथोजेनिक टू व्हॉट? सम इन्सेक्ट्स. काही इन्सेक्ट्सला तो पॅथोजेनिक आहे. सम इन्सेक्ट्स अँड सम आर्थ्रोपॉड्स. काही आर्थ्रोपॉड्स आणि इन्सेक्ट्सला तो पॅथोजेनिक आहे. आणि ॲक्च्युली आपले हेच दोघं कार्यकर्ते जे आहेत हेच आपल्या प्लांटचे पेस्ट आहेत. काय आहेत? पेस्ट आहे. मला सांगा, हे पेस्ट आहे, मग याचा पॅथोजन मग आपल्यासाठी काय असेल? बायो कंट्रोल एजंट. दुश्मनचा दुश्मन दोस्त. बघा, आपला दुश्मन हा, याचा दुश्मन हा, पण हा आपला दोस्त. अरे कळालं की नाही? व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला कळालं की इन्सेक्ट आणि आर्थ्रोपॉड यांचा वापर, यांना किल करायचं असेल तर काय वापरायचं? बॅक्युलो व्हायरस. बॅक्युलो व्हायरसमध्ये खूप एक जीनस आहे बाळानो. देर इज वन जीनस. लक्ष देऊन आहे का? एक जीनस आहे इन बॅक्युलो व्हायरसेस. जीनस काय नाव आहे या जीनसचं? म्हणजे ग्रुप आहे. काय नाव तसं? न्यूक्लिओ पॉलीहेड्रोव्हायरस. पॉलीहेड्रोव्हायरस हा एक ग्रुप आहे बाळानो. या ग्रुपच्या जास्तीत जास्त मेंबर आपण बायो कंट्रोल एजंट म्हणून वापरतो. लक्षात ठेवा. ठीक आहे ना? मग सर, आता मला एक प्रश्न पडलाय. काय? हे व्हायरस इमॅजिन करा आपण झाडावर टाकलं. बरं, आता ह्या व्हायरसनं आपल्या इन्सेक्टला आणि आर्थ्रोपॉडला मारलं आणि त्या प्लांटला जर इन्फेक्शन केलं तर मग सायंटिस्टनं स्टडी काय केलं? बाबा, हे व्हायरस जे आहे कोणाकोणाला इन्फेक्ट करतं, कोणाकोणाला करत नाही. सगळ्यात अगोदर इन्सेक्ट आणि आर्थ्रोपॉडला इन्फेक्ट करतं जे आपले पेस्ट आहेत. पण ज्या प्लांटवर तुम्ही अप्लाय करता त्याला इन्फेक्ट करत नाही. किंवा सर, प्लांट जर ह्युमन किंवा कॅटलनं खाल्लं तर यांना ते इन्फेक्ट करत नाही, म्हणजे मॅमल्स. जर एखाद्या बर्डनं त्या लीफला खाल्लं ज्याच्यावर हे व्हायरस आहे तर त्या बर्डला ते इन्फेक्ट करत नाही. सर, पाऊस पडला, पावसाबरोबर व्हायरस पाण्यामध्ये गेला, फिशला इन्फेक्शन झालं, त्या फिशला इन्फेक्शन करत नाही. म्हणजे काय कळालं? यावर्षीचं 2022च्या नीटचं खूप महत्त्वाचं सेंटेन्स काय बाळानो? दीज बॅक्युलो व्हायरसेस आर स्पेसीज स्पेसिफिक. सर, म्हणजे काय? स्पेसीज स्पेसिफिकचा अर्थ आहे, स्पेसीज स्पेसिफिकचा अर्थ दॅट इज दे डू नॉट अफेक्ट. कोणाला अफेक्ट करत नाहीत बाळानो? ते प्लांट्स, ज्या प्लांटवर तुम्ही ते टाकलंय. मॅमल्स, जे मॅमल्स म्हणजे आपण किंवा गाई म्हशी, मॅमल्स. बर्ड्स अँड फिश. लक्षात घ्या, अँड फिश. कारण इन जनरल यांच्या कॉन्टॅक्टमध्ये हा व्हायरस येण्याची शक्यता आहे. म्हणून सायंटिस्टने टायली केलं की बाबा हे लोक पण इन्फेक्ट व्हायला नको. नाहीतर वापरायला गेलं, आपण पेस्ट कंट्रोल करायला गेलो, इरॅडिकेशन त्या माणसाच्या फॅमिली झालं ज्यांनी खाल्लं, त्यामुळं नको. ठीक आहे ना बेटा? म्हणजे हे सगळे बायो कंट्रोल एजंट्स तुम्ही प्रॉपर बघितले. बघा, लक्षात कसं ठेवायचं? पहिला लेडी बर्ड, एक बर्ड आहे, पुन्हा ड्रॅगन फ्लाय, पुन्हा बॅक्टेरिया बॅसिलस थ्युरिंजिनस, पुन्हा फंगस ट्रायकोडर्मा, पुन्हा व्हायरस बॅक्युलो व्हायरसेस. सगळ्या गोष्टी टिप ऑफ टंग आहेत बाळानो तुमच्या. एकही गोष्ट पाठ करायची गरज नाही आहे. ठीक आहे ना? आता शेवटचं जे ॲप्लिकेशन आहे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आणि उद्याच्या लेक्चरमध्ये तुमचा हा इंटरेस्टिंग टॉपिक कव्हर होईल बाळानो. ठीक आहे ना बेटा? थँक्यू. अशक्य स्वप्नाची शक्य होईल इथे तयारी. अशक्य स्वप्नाची शक्य होईल इथे तयारी. RCC मध्ये
JCB शिकुनी घेऊ गगन भरारी